जय शिवराय मित्रांनो. आज आपण पोलीस भरतीला विचारलेले शब्दसिद्धीवरील महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. टोटल 25 प्रश्न असतील मित्रांनो. व्याकरणातील हा महत्त्वाचा घटक आहे. पोलीस भरतीला 1 मार्कासाठी यावर प्रश्न विचारला जातो. मित्रांनो, 1 मार्क म्हणजे तुमचं मेरिट ठरवू शकतात. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. मित्रांनो, चला आजचा पहिला प्रश्न बघू. नदी हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? नदी हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? तत्सम शब्द, तद्भव शब्द, देशी शब्द, परभाषीय शब्द. 4 ऑप्शन तुमच्या समोर आहेत. नदी हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? तर तत्सम शब्द. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. दुसरा प्रश्न. पगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत रूढ झालेला आहे? मराठीमध्ये पगार हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे? गुजराती, पोर्तुगीज, फारसी, कन्नड. पगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत रूढ झालेला आहे? तर पोर्तुगीज. पोर्तुगीज भाषेतून पगार हा शब्द मराठीमध्ये रूढ झालेला आहे. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. तिसरा प्रश्न आहे. अनारसा, किडूमिडूक, गदारोळ हे शब्द कोणत्या भाषेतून आलेत? तेलुगू, तामिळ, कानडी, गुजराती. अनारसा, किडूक मिडूक, गदारोळ हे शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत? तर तेलुगू भाषेतून. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. सर्कस हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? सर्कस हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? ऑप्शन आहेत मराठी, अरबी, पोर्तुगीज, इंग्रजी. तर मित्रांनो, सर्कस हा शब्द इंग्रजी भाषेतून आलेला आहे. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न. खालीलपैकी मराठी भाषेतील हा शब्द मूळचा फारसी आहे? मित्रांनो, या 4 ऑप्शनपैकी एक शब्द आहे जो मराठीमध्ये आहे, पण तो फारसी या भाषेतून मराठीमध्ये रूढ झालेला आहे. तर खालीलपैकी मराठी भाषेतील हा शब्द मूळचा फारसी आहे, तो कोणता आहे? तर दुकान. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न. पुढीलपैकी कोणता शब्द परभाषिक शब्द नाही? पुढीलपैकी कोणता शब्द परभाषिक शब्द नाही? ऑप्शन आहेत पगार, सरकार, कंदील, अतिथी. तर अतिथी हा शब्द परभाषिक शब्द नाही आहे. परभाषिक शब्द नाही आहे, तो अतिथी आहे. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. बाकीचे हे सर्व प्रश्न ऑप्शन आहेत. पगार, सरकार आणि कंदील हे परभाषिक शब्द आहेत आणि अतिथी हा परभाषिक शब्द नाही. पुढील प्रश्न आहे. हँगर या शब्दाला मराठीत प्रतिशब्द कोणता? हँगर या शब्दाला मराठीत कोणता शब्द वापरला जातो? ऑप्शन आहेत हुक, दोर, बांधणी, माळ. तर मित्रांनो, हँगर या शब्दाला मराठीत प्रतिशब्द आहे हुक. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न. वृद्ध हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? वृद्ध हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? तत्सम, परभाषिक, देशी, तद्भव. तर मित्रांनो, वृद्ध हा शब्द
तत्सम शब्द आहे? ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. तर्क या तत्सम शब्दाचा खालीलपैकी तद्भव शब्द कोणता? तर्क हा शब्द तत्सम शब्द आहे. तो तद्भव शब्द करायचा आहे. तो कोणता शब्द होईल? ऑप्शन आहेत बाक, वाक, चाक, ताक. मित्रांनो, तर्क हा तत्सम शब्द तद्भव शब्दात ताक असे होईल. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न, खाकी या शब्द खाकी हा शब्द कोणत्या परकीय भाषेतून मराठीमध्ये आला आहे? खाकी हा शब्द कोणत्या परकीय भाषेतून मराठीमध्ये आला आहे? तर फारसी. फारसीमधून हा खाकी शब्द आलेला आहे मराठीमध्ये. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी फारसी शब्द कोणता? या 4 ऑप्शनमधील फारसी शब्द कोणता आहे? तर उत्तर होईल दरसाल. फारसी हा शब्द आहे दरसाल. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. कर्ण, पर्ण, पुष्प हे खालीलपैकी कोणते शब्द आहेत? कर्ण, पर्ण, पुष्प हे खालीलपैकी कोणते शब्द आहेत? तद्भव, तत्सम, संमिश्र, पोर्तुगीज. तर मित्रांनो, हे 3 शब्द आहेत ते तत्सम शब्द आहेत. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा. मित्रांनो, तुम्ही जरा मला कमेंट करून सांगा, तत्सम शब्द म्हणजे काय? हे कमेंट करून उत्तर सांगायचे आहे. बघू कोणाची किती तयारी झाली आहे. तत्सम शब्द म्हणजे काय हे मला कमेंट करून सांगायचे आहे. आणि या 4 ऑप्शन पैकी कोणता शब्द तत्सम शब्द आहे सांगा. घोडा, वृक्ष, चिमणी, टेबल. तर वृक्ष हा शब्द तत्सम शब्द आहे. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, अडकिता हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. सर्व प्रश्न PYQ आहेत. लक्षात ठेवा, सर्व प्रश्न आपण PYQ घेतले आहेत. पोलीस भरतीला विचारलेले मागील 5 वर्षातील हे प्रश्न आहेत. अडकिता हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीमध्ये आला आहे? तर कानडी. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, बाजरी, झोप, डोंगर हे शब्द कोणत्या प्रकारातील आहेत? ऑप्शन आहेत परभाषीय, देशी, तत्सम, गुजराती. तर मित्रांनो, बाजरी, झोप, डोंगर हे शब्द देशी शब्द आहेत. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, अण्णा व अक्का हे मराठीतील शब्द कोणत्या भाषेतून आले आहेत? अण्णा व अक्का हे मराठीतील शब्द आहेत, ते कोणत्या भाषेतून आले आहेत? तर कानडी. कानडी भाषेतून अण्णा व अक्का हे मराठीमध्ये शब्द आले आहेत. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, फडणवीस, कारागीर, सौदागर, कामगार हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत? इंग्रजी, पोर्तुगीज, फारसी, अरबी.
तर मित्रांनो, फारसी या भाषेतून फडणवीस, कारागीर, सौदागर आणि कामगार हे शब्द आले आहेत. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी तद्भव शब्द कोणता आहे? चला मित्रांनो, तद्भव शब्द म्हणजे काय? दुसरा प्रश्न आहे तुमच्यासाठी, कमेंट करून सांगा. तद्भव शब्द म्हणजे काय हा कमेंट करून उत्तर सांगायचे आहे. आणि या 4 ऑप्शनपैकी कोणता शब्द तद्भव शब्द आहे? तर मित्रांनो, इथं टाळू करा. टाळू. टाळू असा ऑप्शन होतं आणि उत्तर आहे टाळू. तद्भव शब्द, नाही सॉरी, प्रश्नच मी वाचायचा चुकला आहे. तद्भव शब्द सांगितला आहे तर कान आहे. त्यामध्ये कान हा तद्भव शब्द आहे. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. हा इथं जरा हां इथंही कान, तद्भव शब्द हा कानच असेल. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर आहे. तिथं ऑप्शन माझा चुकला होता. चला पुढील प्रश्न बघू. साहेब हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आला आहे? साहेब हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आला आहे? ऑप्शन आहेत फारसी, इंग्रजी, पोर्तुगीज, अरबी. कमेंट करून उत्तर सांगा. साहेब हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आला आहे? तर अरबी भाषेतून. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, पेरू, साबुदाणा, पाव हे शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत? ऑप्शन आहेत अरबी, देशी, फारसी, देशी, पोर्तुगीज, अरबी. सॉरी, मी तर पुस्तकातलं वाचलं. ओके. पेरू, साबुदाणा आणि पाव हे शब्द पोर्तुगीज या भाषेतून आले आहेत. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, मराठी भाषेत अननस हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे? मराठी भाषेत अननस हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे? तर पोर्तुगीजमधून. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. संस्कृतमधून मराठीत येताना ज्या शब्दाच्या रूपात बदल झाला आहे त्यांना काय म्हणतात? महत्त्वाचा प्रश्न आहे, तुम्हाला सांगितलेला मी. कमेंट करून उत्तर सांगा. त्याचाच हा प्रश्न आहे. संस्कृतमधून मराठीत येताना ज्या शब्दाच्या रूपात बदल झाला आहे त्यांना काय म्हणतात? तर तद्भव. संस्कृतमधून जे मराठीमध्ये शब्द आले आहेत ते त्यांच्या रूपात बदल होतो त्यांना तद्भव शब्द असे म्हणतात. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. संस्कृत भाषेतून जशीच्या तसे आलेल्या शब्दांना काय म्हणतात? म्हणजे की संस्कृतमध्ये जे शब्द आहेत तसेच मराठीत घेतले आहेत त्या शब्दांना काय म्हणतात? तर तत्सम शब्द. लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्हाला मी कमेंट करायला सांगितलेलं आहे. चेक करून घ्या काय बरोबर आहे आणि काय चूक. पुढील प्रश्न आहे, ऐन जमावबंदी, ऐन हंगाम, ऐन आमदनी हे शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आले आहेत? ऐन जमावबंदी, ऐन हंगाम, ऐन आमदनी हे अरबी भाषेतून मराठीमध्ये आले आहेत. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल.
लास्टचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतून मराठीत रूढ झाला आहे? खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतून मराठीमध्ये रूढ झाला आहे? तर दुकान. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. मित्रांनो, आतापर्यंत आपण व्याकरणावरील 3 व्हिडिओ बनवले आहेत. आपल्या चॅनेलवर जाऊन चेक करा. वाक्यप्रचार आणि म्हणी, PYQ प्रश्न आहेत मित्रांनो, टोटल 30 प्रश्न. तसेच आपण समास या टॉपिकवरील PYQ प्रश्न घेतले आहेत. मित्रांनो, PYQ प्रश्न खूप महत्त्वाचे असतात. पोलीस भरतीला रिपीटेड प्रश्न हेच असतात. तसंच मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.